स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आज दिनांक 5/7/2022 मंगळवारी रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व CITU तर्फे कामगार नेते कॉम्रेड डॉक्टर D.N. कराड यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सिटू भवन येथे करण्यात आले होते। तसेच या सिटू भवन येथे अनेक कंपनीच्या व नगरपालिकेच्या कामगारांनी एकत्रित येऊन कामगार नेते डॉक्टर D.N. कराड यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत सर्वांनी केक कटिंग करून वाढदिवस मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला। तसेच डॉक्टर D.N. कराड यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अनाथांना आवश्यक वस्तूंचे वाटप व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते। तसेच दरवर्षीप्रमाणे आजही त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कंपनीच्या कामगारांनी एकत्रित येत रक्तदान शिबिर केल्याने डॉक्टर D.N. कराड यांना खूप आनंद झाला। या भव्य रक्तदान शिबिरात 100हून जास्त बॅग संकलित झाल्यात। डॉक्टर D.N. कराड यांनी सर्व कामगारांचे असलेले प्रेम व आदर बघत सर्व आलेल्या कामगारांचे डॉक्टर D.N. कराड यांनी आभार मानले। या वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा कॉम्रेडचे सीताराम ठोंबरे, कॉम्रेड ॲडव्होकेट वसुधा कराड, आम्हाला कुठेही असं वाटलं नाही की आता सुरुवात झाल्यासारखी वाटते। सणही होती साजरे, सणही होती साजरे जन्मदिवस सोहळे, सणही होती साजरे जन्मदिवस सोहळे, एक ज्योत फुंकरता एक ज्योत उजळू दे, करून आज रक्तदान एक जीव जगवू दे, एक जीव जगवू दे। दिवसाला वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेणं हे आमचा एक अभिनव नाविन्यपूर्ण उपक्रम आहे आणि या उपक्रमानिमित्त दरवर्षी 5 जुलैला आम्हाला इथं सहभाग घेण्याची संधी मिळते। शासकीय रक्तपेढी आहे, लोकांना निःशुल्क रक्त दिलं जातं। सर्वांना हा उपक्रम माहिती असला पाहिजे की आपण रक्तदान जे जमा केलेलं आहे ती आपण निःशुल्क देतो। सोबत तुम्हाला जे क्रेडिट कार्ड दिलेलं आहे डोनर कार्ड त्याच्यावर देखील अजून एक रक्ताची बाटली मोफत मिळते। शासनाने आता नुकती प्राईस वाढवली सर, परत 1450 ची 1600 रुपये केली आता। तर 1600 रुपये एका बाटलीची किंमत आहे। MRPच्या दृष्टीनं 3200 रुपयाचं डोनेशन आपण प्रत्येकाने केलेलं आहे। जीवनाची किंमत होऊ शकत नाही, रक्त आहे अनमोल, त्याचं करता येत नाही मोल। म्हणून मित्रांनो, रक्ताचं दान करायला शिकायचं, रक्त नाही कधी विकायचं विकत घ्यायचं, एवढाच संदेश देतो। आणि या निमित्तानं रक्तदानाची वाढू द्या गोडी, मदतीला आहे शासकीय रक्तपेढी, मदतीला आहे शासकीय रक्तपेढी। परत एक दादांना खूप शुभेच्छा, दादांना खूप शतायुषी होत आणि अशा त्यानिमित्तानं हजारो लोकांना जीवनदान मिळो हीच या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद देतो। संघटना आणि शासकीय रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने आज सिटू कामगार भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। 84 आमच्या सहकार्याने रक्ताचं दान केलेलं आहे। माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हे रक्तदान करण्यात आलं। CITU दरवर्षी शेकडो रक्तदाते हे रक्तदान करत असतात आणि हे रक्तदान आम्ही नेहमीच शासकीय रक्तपेढीलाच करतो, ज्याच्यामुळं हे दिलेलं रक्त हे महाराष्ट्रातल्या गरजू लोकांना उपलब्ध होऊ शकेल। आपल्याला माहिती आहे की रक्ताला रिप्लेसमेंट नाही आहे। ज्यावेळेला गरज असते त्यावेळेला जर रक्त मिळालं नाही तर त्या मनुष्याचा किंवा त्या व्यक्तीचा जीव दगावण्याची शक्यता असते आणि त्यामुळं एक रक्तदान म्हणजे एक जीव वाचवणं, 2 जीव वाचवणं हे प्रत्यक्षामध्ये घडताना आपण पाहिलेलं आहे। आमचा मानस आहे की आमच्या संघटनेतले सर्व सभासद समाजासाठी सातत्यानं काही ना काही उपक्रम करत असतात। आज
प्रबोधनगरमधल्या लहान मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या मुलांना मदत करण्यात आली, रक्तदान करण्यात आलं आणि अशा पद्धतीनं सामाजिक उपक्रम संबंध वर्षभर CITUच्या वतीने घेतले जातात. मी माझ्या सर्व सहकार्याने एवढंच आवाहन करेन की आपले 200पेक्षा जास्त कारखान्यामध्ये युनियन आहे. प्रत्येक युनियननी वर्षभरात एक सामाजिक उपक्रम राबवावा. जे गरजू आहेत त्यांच्या मदतीसाठी धावून जावं. आपली जी ताकद आहे ती अशी सकारात्मक पद्धतीनं पण आपण वापरली पाहिजे. आपण हक्कासाठी लढणारे लोक आहोत, अन्यायाच्या विरुद्ध लढणारे लोक आहोत, परंतु समाजातल्या अडीअडचणीत असलेल्या आपल्या भावा बहिणीच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं काम आहे आणि तेही काम आपण या वर्षामध्ये जोरदार पद्धतीनं करणार आहोत. हजारो लोकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, हजारो कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात भाग घेतलेला आहे. स्वतःहून सामाजिक जाणीवेने अनेक उपक्रम राबवलेले आहेत. मी व्यक्तिशः सर्वांना धन्यवाद देतो, सर्वांना सलाम करतो. 5 जुलै CITUचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमिटी सदस्य, कामगारांचा, शेतकऱ्यांचा, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज कॉम्रेड डॉक्टर DL कराड यांचा वाढदिवस होता. आज या वाढदिवसाच्या निमित्तानं CITU भवन येथे शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान करून दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. डॉक्टर DL कराड यांनी गेल्या 30 ते 32 वर्षापासून सातत्याने शेतकरी असेल, शेतमजूर असेल, घरेलू महिला असेल, बांधकाम कामगार असेल, अंगणवाडी सेविका असेल, आशा वर्कर्स असेल, या सर्वांसाठी प्रामाणिकपणे काम करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळे उपक्रम हे CITU संघटनेने घेतलेले आहे. तर मी अल्प कामगारांच्या वतीने, CITU संघटनेच्या वतीने, नाशिक वर्कर युनियनच्या वतीने तसेच या जिल्ह्यातील सर्व कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या वतीने मी डॉक्टर DL कराड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.